10वीं कक्षा यानी एसएससी के नतीजे घोषित हो गए हैं और इस परिणाम में महाराष्ट्र में लड़कियों ने बाजी मारी। लेकिन छत्रपति संभाजी नगर शहर के रामनगर में एक साधारण परिवार की लड़की दीपाली प्रमोद शिंदे ने सबका ध्यान अपनी ओर खींचा है। उसने 100 में से 100 अंक प्राप्त किए हैं और दीपाली ने 100% सफलता हासिल की है। दीपाली का जन्म एक बहुत छोटे साधारण परिवार में हुआ था। उसके पिता मजदूर हैं, जबकि उसकी मां एक कंपनी में काम करती है। ऐसी परिस्थितियों में भी दीपाली ने अपनी शिक्षा पर ध्यान केंद्रित करके यह उल्लेखनीय सफलता हासिल की है। काय सांगशील, कसा अभ्यास केला तू आणि कशा पद्धतीने हे मार्क मिळवले? नमस्कार सर. मला SSC बोर्ड मध्ये आता 100 पैकी 100 गुण मिळाले आणि अभ्यास मन लावून केला खूपच. सकाळी 4 वाजता मी उठायचे आणि जिथे क्लासेस लावले होते श्री गणेशा कोचिंग क्लासेस मध्ये तिथे पाठांतर असायचं आमचं सकाळी आणि त्यानंतर मग श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये शिक्षण घेतलं मी. तर तिथे मला 7 ला शाळा असायची आणि मग आले की परत क्लासेसला आणि त्या शिक्षकांनी जे मला मार्गदर्शन केलं त्याचंच आज हे फळ मला मिळालं. परीक्षा काळामध्ये किंवा अभ्यास करताना टीव्ही मोबाईल बघितला का नाही? हो, म्हणजे नुसता एक अभ्यास केला की होत नाही, त्यामुळे थोडंसं मनोरंजन व्हावं त्यासाठी टीव्ही पण बघितला आणि वेळच पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. काय वाटलं तुला एवढे 100 पैकी 100 गुण घेऊ शकतो? म्हणजे गॅरंटी होती 95च्या वर जातील, पण हे अचानकच 100% मिळाले ना, म्हणून खूप असं आश्चर्य वाटलं अतिशय. म्हणून 100 पैकी 100 गुण मिळाले, कसं वाटतं? खूप छान वाटते, आनंद शब्दात मांडता नाही येते. काय नाव तुझं? दीपाली प्रमोद शिंदे. काय सांगाल, मुलीने 100 पैकी 100 मार्क घेतले, कसं वाटतं? कसं आता हे शब्द इतके की सांगण्यासारखेच नाहीये. शब्द आनंद इतका झालाय की ती मावच ना. अक्षरशः ज्यावेळेस तिला फोन केला की ती म्हणजे आई मला 100% मार्क, तिथंच नाचायला लागली. अक्षरशः मशीन मी रडायला लागले आणि जे आनंद आश्रले. तरी कंपनीतल्या बायका काय म्हणे, नाही म्हणे एवढे मार्क नसेलच म्हणे तिला. मी पुन्हा तिला कॉल केला, म्हटलं अगं बाई तू बघ पुन्हा रिवर्स बघ की तुला मार्क किती पडले. ती आई अगं 100% मार्क पडलेत. मी अक्षरशः मी चिमटा घेऊ लागले की 100% कसं काय मार्क पडले, कारण आम्ही तिची एवढी गॅरंटी ठेवली नव्हती. पण तिने छान मार्क घेतले, आमचं नाव लौकिक केलं ते ना, आमच्या कष्टाला फळ मिळालं, एवढंच आहे बाय. आपण एक गृहिणी आहे, कंपनीत जाताना कसं ते कोण एवढा अभ्यास करून घेतला किंवा कशी मदत झाली तिला? मदत म्हणजे आम्ही तर सकाळी जायचो, पण आमची काही मदत नाही झाली. पण ती तिच्या ती अभ्यास करत होती. तिला आम्हाला म्हणायचं काम नाही पडलं की तू मोबाईल बघू नको का टीव्ही बघू नको, तुझा तू अभ्यास करत बस. पण क्लासला पण तिची ती एकटी जायची, क्लासहून यायची. सकाळी फक्त आम्ही तिला नेऊन सोडायचं 5:30 ला पाठांतराला आणि शाळेतून आली की ती तिचा अभ्यास करत बसायची. संध्याकाळी पण ती आम्ही जरी झोपलो तर ती एकटी 12-1 वाजेपर्यंत टीव्ही चालू ठेवायची. म्हणजे आई मला टीव्ही चालू झाल्याशिवाय मला अभ्यास होत नाही. अगं म्हटलं तू टीव्ही बंद कर आणि अभ्यास कर. ती म्हणते नाही, टीव्ही चालू असले म्हणजे कोणीतरी आपल्याशी बोलतं, कारण तुम्ही झोपी जाता म्हणजे तुम्ही थकून जाता, तुम्ही झोपतात. पण टीव्ही चालू असले की मला असं वाटतं की माझ्याशी कोणीतरी आहे सोबत. म्हणून मग तिनं तिच्या याच्यावर तिनं हे केलं. कसं वाटतं 100 पैकी 100 मार्क घेतले? खूप आनंद, शब्दातच सांगता येईल इतका आनंद झाला. कालपासून त्याच्यामध्ये आमच्या पोटाला भूक लागणं, माहिती का तुम्हाला. आता जेवलो आम्ही, कालपासून रात्री पण नाही जेवण केलं आणि आता 3 वाजता आम्ही जेवण केलं. काय सांगाल, आज तुमच्या मुलीला समजा 100 पैकी 100 गुण मिळाले, कसं वाटतं आपल्याला? काय वाटतं? मला इतका आनंद झालाय की मला शक्यता नव्हती की माझी मुलगी इतकं गुण घेऊ शकते. कारण की आम्ही दोघं बी कामावर जातो, सकाळी 7 ला निघतो, संध्याकाळी 7 ला येतो. आणि ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मी कामावरच होतो. तर मला इतका आनंद झाला की आता काय करू, काम सोडून तर येता येत नव्हतं, कारण बाहेर गावाला जावं लागतं. त्याच्यामुळं काय मग आता 7 वाजेपर्यंत आम्ही बाहेरच होतो दोघं. ज्यावेळेस घरी आल्यानंतर आनंद इतका झाला की विचारताच होईल की मुलीने एवढं म्हणजे आमचं नाव लौकिक लावलं, त्याबद्दल खूप आनंद झाला. जेव्हा हा निकाल कळाला आपल्याला तेव्हा कसं वाटलं? इतका आनंद झाला की अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं की पोरीनं आपलं नाव कमवलं. कोणाकडून निरोप कळाला? तिनंच मला फोन केला होता, पप्पा म्हणे मला 100 पैकी 100 मिळाले म्हणे. म्हणलं बाळा, इतका आनंद तिला झाला की तिच्या आमच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं.
काय काम करता आपण? मी खारी टोचच्या गाडीवर सर्व्हिसला आहे. जे आपले सहकारी होते त्यांना तुम्ही सांगितलं माझ्या मुलीने समजा 100 पैकी 100 गुण मिळवले, त्यावेळेस कसं वाटलं त्यांना? त्यांना इतका आनंद झाला की म्हणे मामा तुमच्या मुलीने इतकं हे केलं म्हणे की ते असं अक्षरशः त्याला आनंद आवरणाने इतका खुश झालं होतं ते सांगितल्यानंतर. आता काय बनवण्याची इच्छा आहे पुढे तुला? आता माझी इच्छा, तिची जी इच्छा असेल तिला इंजिनियर बनायचं तर मी इंजिनियर बनेन, कारण तिची इच्छा आहे इंजिनियर व्हायची, ते इंजिनियर.